IPL ऑक्शनमध्ये अनसोल्ड असलेला भारताचा माजी कर्णधार मराठमोळा अजिंक्य रहाणे. भारतीय क्रिकेटमध्ये जेवढे कौतुक अजिंक्यचं व्हायला हवं तेवढं होत नाही. त्याच्याकडे PR टीम नाही, मोठमोठे जाहिरातीचे ब्रँड नाहीत, पण त्याच्याकडे आहे सातत्य, मेहनत, आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकता. भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार असलेला रहाणे सध्या संघाबाहेर आहे. नवोदित खेळाडूंना संधी आणि अजिंक्यच्या मधल्या काळात गेलेला फॉर्म ही कारणे आपल्याला दिसतात. पण त्याने कुठलेही कारण न देता देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच काउंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून टीकाकारांना देखील त्याचे कौतुक करायला भाग पाडले. धोनीच्या वर्ल्ड कप विजया एवढा किंवा रोहितच्या T20 वर्ल्ड कप विजया एवढाच, कदाचित त्यापेक्षा कणभर सरस विजय होता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा. त्या सिरीजमध्ये बुमराह, कोहली, शमी नव्हते. शेवटच्या सामन्यात तर अश्विन, जडेजा पण नव्हते. तरी देखील त्याचं दडपण न घेता निर्णायक सामन्यात केलेले शतक आणि नंतर मागे वळून न पाहता जिंकलेली ती सिरीज, अगदी नवखे खेळाडू घेऊन खेळलेली सिरीजची शेवटची मॅच आणि त्यात मिळवलेला विजय. भारतीय ग्राउंडपेक्षा परदेशात त्याची बॅट जास्त चालते. एकाच टेस्ट मॅचमध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा वर्ल्ड कप रेकॉर्ड देखील अजिंक्यच्या नावावर आहे. मुंबईने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी देखील जिंकली आहे. क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. पण 6 टेस्ट मॅचमध्ये नेतृत्व करून 4 विजय आणि 2 ड्रॉ, 0 पराभव असे निकाल देणारा रहाणे खरोखरीच अजिंक्यच म्हणावा लागेल. या मराठमोळ्या खेळाडूला पुन्हा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये बघायला सर्वांनाच आवडेल, नाही का?